नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा विषय आहे पितृपंधरवडा म्हणजे पितृपक्ष. मृत्यू हे मनुष्य जन्माचे अंतिम सत्य आहे. आपला देह हा शरीर आणि आत्म्यापासून बनला आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला देह त्याग करावा लागतो. शरीर त्याग करून त्याचा आत्मा हा अनंतात विलीन होत असतो. तो दुसरा देह प्राप्त करत असतो. वर्षातले 15 दिवस हे आपल्या आप्तेष्टांना स्मरण्याचा कालावधी मानला जातो. भाद्रपद कृष्ण पक्षातला पंधरवडा हा पितृपंधरवडा म्हणजेच पितृपक्ष शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. भाद्रपद महिन्याच्या आधीपासूनच शेतीची पेरणीची कामे पूर्ण होऊन शेतात धान्य पिकायला सुरुवात होत असते. आपल्या धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो आपण. मनुष्य जन्मात ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपले संस्कार, परंपरा, वारसा स्वरूपात आपणास दिले, शिक्षण, धनसंपत्ती दिली, या आपल्या पूर्वजांना स्मरून त्यांची कृतज्ञता पाळण्यासाठी जसे आपण त्यांना जिवंतपणी मान सन्मान देऊन सांभाळले, तसेच त्यांना त्यांच्या मृत्यूनंतरही तसाच मान सन्मान देऊन त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी हा पंधरवडा असतो. आपण त्यांना पितृस्वरूपात बोलवून त्यांना त्यांच्या आवडीचे भोजन देऊन शांत करत असतो. कावळा पक्षाला नैवेद्य दिला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्याचे पुण्यकर्म आपण या 15 दिवसात करत असतो. कावळा हा पक्षी यमदेवाचा दूत आहे. त्याला पितराच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचे वरदान प्राप्त आहे. म्हणून पिंडदान करण्यापासून ते पितृपंधरवड्यातील नैवेद्यापर्यंत त्याला महत्त्व आहे. असेही म्हणतात, कावळ्याला आत्मा दिसतो म्हणून त्याला या पंधरवड्यात महत्त्व दिले जाते. शिवाय पिंडाला कावळा नाही जर शिवला तर आत्म्याला शांती मिळत नाही, हे पुरातनापासून आपल्या हिंदू संस्कृतीत मानतात. तसेच गायीला देखील या पंधरवड्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण 33 कोटी देवांचा वावर तिच्यात आहे, म्हणून तिला पुण्याचे स्थान आहे आणि म्हणूनही तिलाही नैवेद्य दिला जातो. काही जण आपल्या पित्राच्या स्मरणार्थ या दिवसात गोरगरिबांसाठी श्राद्ध म्हणून अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान देखील करतात. तसेच या पितृपक्षात काही गैरसमज देखील आहेत. हे की 15 दिवस कोणत्याच कार्यासाठी शुभ नसतात. परंतु ज्या गोष्टी इच्छा असूनही आपण आपल्या पूर्वजांना जिवंतपणे दाखवू शकलो नाही, देऊ शकलो नाही, त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, त्या या श्राद्धाच्या दिवसात तुम्ही त्यांच्यासाठी मनीच्या इच्छा पूर्ण करून सुद्धा श्राद्ध करू शकता. तुमच्या चांगल्या कार्याने त्यांना नक्कीच शांतता मिळणार आहे, ना की ते अशुभ असणार आहे. विचारधारा स्वातंत्र्य असल्याने काही वेळा या दिवसांबद्दल काही जण म्हणतात, जिवंतपणी त्यांना खाऊ पिऊ नाही घातले, मेल्यानंतर खायला घालून काय उपयोग. ही ज्याच्या त्याच्या कर्माची वैयक्तिक भावना आहे. कारण हे सगळं करण्यामागे वास्तविकता आणि भूतकाळाचा समतोल राखणे गरजेचे आहे. आपल्या मनातील भावना ही शुद्ध ठेवा, भले त्याला कर्तव्य समजले तरी चालेल. त्यांच्या आत्म्यासाठी केलेले कार्य हे मनापासून आप्तेष्टांना स्मरून त्यांची क्षमा मागण्याची देखील पितृपक्षाची शुद्ध परंपरा या पंधरवड्यात आहे. मनोभावे आप्तेष्टांचे फोटोपूजन करून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करून पुण्यकर्म करा, मनुष्य धर्म पाळा व आपले मनुष्य जन्मातील कर्तव्य मनोभावे पूर्ण करा. आजची माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा. भेटूयात उद्याच्या भागात नवीन कथा व माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.